हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. पूजाने अतिशय घाणेरडा प्लॅन बनवला. पूजाने ठरवलं, जर समरशी लग्न करायचं असेल तर समरला कायमचं अडकवावं लागेल आणि त्यासाठी पूजाने आपल्या घरी सगळी व्यवस्था करून ठेवली. समरला घरी बोलवलं आणि त्याच्याबरोबर हनीमून साजरा करायचं आणि मग समरला गुंतवून त्याच्याशी लग्न करायचं असा पूजाचा प्लॅन होता. परंतु हा प्लॅन कृष्णा आणि दुष्यंतला समजला आणि जेव्हा समर आणि पूजा एकमेकांच्या जवळ येणार होते त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णा तेथे पोहोचले. या दोघांना रंगेहात पकडलं आणि मग आता कृष्णा समोर सगळे पुरावे ठेवणार आहेत आणि ही पूजा खरी कशी आहे हे सत्य त्याला सांगणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा दुष्यंत या दोघांचे कान भरण्याचं काम अनुसूया करत असते आणि ती या दोघांना सांगते की मला एक गोष्ट पटत नाहीये. तुम्ही म्हणताय की हा हल्ला बाळजाबाईवर झाला होता, पण जर त्या मारेकऱ्यांना बाळजाबाईला मारायचं असतं तर त्यांनी तिला घरातच मारलं असतं. तिला इथे बेशुद्ध केलं, मग तिला मारहाणावर घेऊन गेले आणि तिथे मारण्याचा प्रयत्न केला. याचं काही लॉजिक मला कळत नाहीये. कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हे पटतं. अनुसूया म्हणते, मला तर वाटतं हा सगळा बाळाचा प्लॅन होता. म्हणजे जर त्या मारेकऱ्यांनी कृष्णावर डायरेक्ट हल्ला केला असता तर सगळ्यांचा संशय बाळाजावर आला असता. कारण अख्ख्या जगाला माहिती आहे की बाळजा ही कृष्णाच्या जीवावर उठली आहे. त्यामुळे बाळजाने असा प्लॅन बनवला की जसं काय तिच्यावरच मारेकऱ्यांनी हल्ला केलाय आणि तिला बेशुद्ध केलं. म्हणजे ती बेशुद्ध असल्यावर कृष्णाला कुणी मारलंही असतं तरी त्या बाळजावर कोणाला संशय आला नसता. असा त्या बाळजाचा प्लॅन होता. दुष्यंत आणि कृष्णाला हे सगळं पटत असतं, पण दुष्यंत म्हणतो, पण जोपर्यंत आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध खरे पुरावे, ठोस पुरावे नाही ना, आपण त्यांच्यावर असा आरोप नाही लावू शकत. तर अनुसूया म्हणते, दुष्यंता, शेवटी ती तुझी आई आहे म्हणून तू तिची बाजू घेतोय. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, असं काही नाहीये की ती माझी आई आहे म्हणून मी तिची बाजू घेतोय. मी फक्त एवढंच म्हणतोय की जोपर्यंत आपल्याकडे पुरावे नाहीये आपण तोपर्यंत काहीही ठरू शकत नाही. ज्या क्षणी माझ्याकडे पुरावे असतील ना त्या क्षणी मी त्या बाळजाबाईला सोडणार नाहीये. हे ऐकून अनुसूया खूप खुश होते आणि म्हणते, दुष्यंत, मला हेच तर हवं होतं की तुझ्यात आणि त्या बाजात विस्तव जायला नको. तुमच्यात जेवढे वाद होतील ना तेवढा आमचा फायदा होईल. असा विचार करून ही अनुसूया खूप खुश होते. आणि इकडे पूजा ही झोपेतून उठलेली असते आणि कॉफीची वाट पाहत असते. सावित्री तिला कॉफी आणून देते आणि विचारते, सांग सांग काल रात्री काय झालं ते सांग. तर पूजा चिडून म्हणते, आई अगं मला कॉफी तर पिऊ दे, मग सांगते काय झालं होतं. सावित्री म्हणते, ठीक आहे बाई, पी कॉफी. पूजा कसाबसा कॉफीचा एक घोट पिते आणि मग लगेच सावित्री विचारते, सांग ना काय झालं. तर पूजा सांगते, काही नाही, समर तयार झाला. तो म्हणाला की मी सगळ्यांसमोर मान्य करेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे ऐकून सावित्री खूप खुश होते. पण तेवढ्यात पूजाला काहीतरी सुचतं आणि पूजा ही सावित्रीला विचारते, पण त्यानंतर पुढे काय. समर सगळ्यांना सांगेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण सगळे हे मान्य करतील का, मला मान्यता देतील का, त्याचे घरचे मला स्वीकारतील का. सावित्रीला सुद्धा समजतं की हे शक्य नाहीये. सावित्री चिडून म्हणते, बाकीच्यांचं नाही माहीत, पण ती झिपरी त्या घरात आहे ना, आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ती तुझं आणि समरचं लग्न होऊ देणार नाही. तेवढ्यात पूजाला एक आयडिया सुचते आणि पूजा म्हणते, आयडिया. सावित्री विचारते, काय. तर पूजा म्हणते, आई तू आता काळजीच करू नको. मी त्या समरला असं घोळात घेते ना की झिपरी असो, नाहीतर ती बाळजाबाई, नाहीतर ती समरची आई, कुणीही आमच्या लग्नाला विरोध करू शकणारच नाही. सावित्री विचारते, तू असं काय करणार आहे. पण पूजा तिला म्हणते, आई ते मी तुला सांगू शकत नाही. कारण पूजाला अशी आयडिया आलेली असते की समरला चक्क आपल्या घरी रात्री एकटं बोलवायचं आणि मग त्याच्याबरोबर हनीमून साजरा करायचा. म्हणजे समरकडे आणि त्याच्या घरच्यांकडे या दोघांचं लग्न लावून देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहणार नाही. आणि पूजा म्हणते, आई ते मी तुला सांगू शकत नाही. तू फक्त एक काम कर, आज रात्री आहे ना त्या भक्तीला घेऊन घराबाहेर जा, म्हणजे मला माझं काम करता येईल. सावित्री म्हणते, त्याचं तू टेन्शन घेऊ नको, मी त्या भक्तीला घेऊन घराबाहेर जाईल, पण तुझा नेमका प्लॅन काय आहे ते तरी मला सांग. तर पूजा म्हणते, आई तुला कशाला जाणून घ्यायचंय. मी म्हटलं ना
मी करेल सगळं बरोबर. तर सावित्री म्हणते, अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू जे करशील ना ते अगदी योग्यच करशील. असं म्हणून सावित्री हसू लागते. पूजाला सुद्धा आनंद होतो. पूजाने एक अतिशय घाणेरडा प्लॅन बनवलेला असतो. पैशांसाठी ही पूजा काहीही करू शकते एवढं मात्र खरं. आणि मग इकडे अनुसूया किचनमध्ये येते. तर बाजाबाई ही चक्क कृष्णासाठी तांदळाची पेज बनवत असते. अनुसूया विचारते, अगं बाई बाजा, तू आणि आज चक्क स्वयंपाकघरात? आज सूर्य कुठून उगवलाय? पश्चिमेकडून उगवलाय का? ते पाहावं लागेल. तर बाजाबाई काहीच बोलत नाही. बाजाबाई खरंच सुधारली आहे. बाजाबाई विचार करते, या बाईशी बोलून काय फायदा आहे, हिच्याशी काही बोलायला नको. आणि मग लगेचच अनुसूया पाहते की बाजाबाई काय बनवतीये. तिला समजतं की ही तर तांदळाची पेज बनवतीये. अनुसूया म्हणते, अगो बाई, तांदळाची पेज बनवतीये का? कोणासाठी? लाडक्या सुनेसाठी. तुला काय बनवायचं ते बनव, पण चांगलं बनव बरं का, नाहीतर विष वगैरे टाकशील त्याच्यामध्ये. पण बाजाबाई काहीच उत्तर देत नाही. पण त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि दुष्यंतला पाहून लगेचच या अनुसूयाला एक आयडिया सुचते की दुष्यंत समोर पुन्हा एकदा बाजाबाईला वाईट सिद्ध करायचं. आणि मग अनुसूया ही लगेचच बाजाबाईचा गॅस बंद करून टाकते आणि एक पातेलं त्या पातेल्याच्या जागी ठेवून देते. त्यामुळे बाजाबाईला खूप राग येतो. पण बाजाबाई काही न बोलता पुन्हा एकदा गॅस सुरू करून देते. आणि मग अनुसूया आपली नाटकं सुरू करते. ए बाजा, मी तुला काय म्हटले ग? मी एवढंच म्हटलं ना की ते मारेकरी तू पाठवले होते, पण तू ते मान्य करायला तयारच नाहीये आणि माझा जीव घ्यायची मला धमकी देतीये. असं का करतीये ग? बाजाबाईला खूप राग येतो आणि बाजाबाई अनुसूयाने ठेवलेलं पातेलं फेकून देते. आणि हे पातेलं दुष्यंतच्या पायाजवळ जाऊन पडतं. दुष्यंत या दोघींकडे पाहतो. अनुसूया नाटकं करू लागते. ए बाजा, तू मला का धमकी देतीये ग? माझा जीव नको घेऊ ग. मला आत्ता कुठे सुख मिळालंय, मला कशाला मारतेस? हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. बाजाबाई चिडून म्हणते, अनुसूये, उगाचच माझ्यावर खोटे नाटे आरोप लावू नको. मी ते मारेकरी पाठवले नव्हते आणि मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आणि मला जर तुला मारायचं असतं ना तर मी एवढं सगळं केलंच नसतं, डायरेक्ट तुझा गळा दाबला असता. अनुसूया घाबरण्याचं नाटक करते आणि तेवढ्यात दुष्यंत ओरडतो, ओ बाजाबाई, बस झालं ना, एकमेकांना नुसतं मारायचं, जीव घ्यायचं, काय हो तुमचं हे सगळं चालू? तर बाजाबाई दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. अरे दुष्यंत, मी काही नाही केलं, ही अनुसूयाच येथे आली, माझं पातेलं बाजूला ठेवलं, गॅस बंद केला आणि मला चिडवण्याचा प्रयत्न करत होती, म्हणून मी असं बोलले. दुष्यंत चिडून म्हणतो, गप्प बसावं, तुम्ही किती पाताळ यंत्रे आहात ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. हा सासूतपणाचा आवारून काही फायदा नाहीये आणि लवकरच मी त्या मारेकऱ्यांना शोधून काढणार आहे, मग मी तुमच्याशी बोलतो. असं म्हणून दुष्यंत जाऊ लागतो. तर बाजाबाई त्याला थांबवते आणि म्हणते, दुष्यंता, तू त्या मारेकऱ्यांना शोधूनच काढ, कारण त्यांनी कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण यामध्ये माझा हात नाहीये. अरे त्यांनी तर मला बेशुद्ध केलं होतं, ते मला मारत होते, कृष्णाने माझा जीव वाचवला आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव, याच्यात माझा काहीच हात नाहीये. पण दुष्यंतचा बाजावर विश्वास नसतो. दुष्यंत चिडून म्हणतो, मला तुमचं सगळं सत्य माहिती आहे. एक नंबरच्या कटकारस्थानी पाताळ यंत्री आहात तुम्ही. फक्त ते गुंड सापडण्याची वाट पाहतोय मी. त्यानंतर मी काय करतो ना तुम्ही पाहतच राहा. असं म्हणून दुष्यंत रागारागाने निघून जातो. बाजाबाईला खूप वाईट वाटतं की माझ्या लेकाचाच माझ्यावर विश्वास नाहीये. अनुसूया खूप खुश होते की शेवटी मी दुष्यंतला या बाजाबाई विरुद्ध भडकून दिलं आणि आधी मी त्या दोघांसमोर जे बोलले त्याचा सुद्धा फायदा झालाय. आणि अनुसूया ही बाजाबाईकडे पाहून हसू लागते आणि तेथून निघून जाते. बाजाबाईला मात्र खूप वाईट वाटतं की मी कितीही सुधारले तरी माझ्या पोटच्या लेकाचाच माझ्यावर विश्वास नाहीये आणि आता काय करायचं. आणि मग थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण हे जेवायला बसलेले असतात. बाजाबाई, समर, दुष्यंत आणि कृष्णा सगळ्यांना जेवण वाढत असते. बाजाबाई शांत बसलेली असते आणि तेवढ्यात अनुसूया तेथे येते आणि म्हणते, काय ग कृष्णे, हे काय करायलीस? थांब, मी सगळ्यांना वाढते, तू आराम कर. तर कृष्णा म्हणते, अहो सासूबाई, मी आता बरी झाली आहे, तुम्ही बसा, मी सगळ्यांना वाढते. तर अनुसूया म्हणते, नाही नाही, ए दुष्यंता, तू सांग बरं हिला, ही अजून बरी झालेली नाहीये, तिला बसायला सांग. तर दुष्यंत म्हणतो, अहो मी तिला सांगितलंय, पण ऐकेल तर खरं ना, ती नवऱ्याचं बिलकुल ऐकत नाही, तुम्हीच तिला सांगा आता. अनुसूया ही कृष्णाला जबरदस्तीने खायला बसवते आणि म्हणते, आज मी सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय, सगळ्यांनी पोटभर खायचं. तर दुष्यंत म्हणतो, अरे पोटभर काय, पोट फुटेपर्यंत खाणार. हे ऐकून बाजाबाई, अनुसूया, कृष्णा, समर हे सगळे हसू लागतात, खूप खुश होतात. आणि तेवढ्यात समर त्याचा मोबाईल पाहतो.
तर मोबाईलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचा म्हणजेच पूजाचा मेसेज आलेला असतो की आज रात्री भेटायला ये माझ्या घरी. हे वाचून समर खूप खुश होतो आणि तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि म्हणतो, काय समर भावा, अरे रात्री इत्रीचा कुठं फिरतोय. असं म्हणून जयकांत समरच्या शेजारी जाऊन बसतो आणि सगळेजण जयकांतकडे पाहू लागतात की जयकांतच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय. समरसुद्धा खूप चिडतो आणि मग जयकांत म्हणतो, कसं आहे ना समर भावा, या गावात तू अजून नवीन आहे, त्यामुळे असं रात्री अपरात्री फिरत जाऊ नये, नाही तर ती काकासाहेबांची गाडी कुठंतरी आडोशाला लावतो आणि बसतो गुलूगुलू करत. हे ऐकून समर खूप चिडतो. बाळाजाबाई, कृष्णा, दुष्यंत यांना कळतच नाही जयकांतचं काय चाललंय. आणि मग समर म्हणतो, कसं आहे ना जयकांत, गाडी माझ्या बापाची, त्यातलं पेट्रोल पण माझ्या बापाचं, मग तुझं काय जळत आहे रे. मी कुठं पण फिरल, कधी पण फिरल, तुला काय करायचं आहे. आणि तू काय हुंगत फिरतो रे कुत्र्यासारखा मागं मागं माझ्या. हे ऐकून जयकांत खूप चिडतो. जयकांत हा चक्क या समरला ठणकावून सांगतो, ए समर, नीट बोलायचं, नाहीतर तुला येथेच आडवा करीन, मग तुला कळन. या दोघांमध्ये भांडण सुरू झालंय हे कृष्णा दुष्यंतला समजतं. काय या दोघांची नेहमीची भांडणं, म्हणून हे दोघेही कंटाळलेले असतात. आणि मग समरसुद्धा उभा राहतो आणि म्हणतो, तू मला आडवा करशील आणि मी काय तुला उभं राहून देईन काय, मी सुद्धा तुला सोडणार नाही. असं म्हणून समर जयकांतची कॉलर पकडतो. जयकांतसुद्धा त्याची कॉलर पकडतो आणि या दोघांच्या पोकळ धमक्या सुरू होतात. मी तुझं असं करील, मी तुझं तसं करील. पण कॉलर पकडण्यापेक्षा जास्त हे दोघं काहीच करत नाही. कृष्णा, दुष्यंत, बाळाजाबाईला खूप राग येतो, यांचं हे काय चाललंय. दुष्यंत उभा राहतो आणि म्हणतो, अरे बंद करा रे, सोडा एकमेकांना सोडा. पण हे दोघे काय ऐकत नाही आणि तेवढ्यात बाळाजाबाई जोरात ओरडते, ए जयकांत, सोड त्याला, सोड. आणि जयकांत बाळाजाबाईचं ऐकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जयकांत समरची कॉलर सोडून देतो, समर त्याची कॉलर सोडून देतो. बाळाजाबाई या दोघांना ठणकावून सांगते, दोघांनी गपगुमान बसा आणि गिळा, येथे डायनिंग टेबलवर भांडण करायचं नाही. हे दोघेही गुपचूप बसून खाऊ लागतात. एकमेकांकडे रागारागाने पाहतात. दुष्यंत आणि कृष्णासुद्धा चिडलेले असतात. बाळाजाबाई शांतपणे तिचं जेवण करत असते आणि अनुसूया विचार करते, अरे देवा, या बाळाजाबाईचं हे काय सुरू आहे. ही तर मदर इंडियाच झाली आहे. एवढा सासूतपणाचा आव का आणतीये हेच कळत नाही आहे मला. आणि अनुसूया ही बाळाजाबाईकडेच पाहत असते. बाळाजाबाई मात्र शांतपणे तिचं जेवण करत असते. आणि मग थोड्या वेळानंतर जेवण झाल्यावर कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये येतात. दुष्यंत हा कृष्णाला बेडवर बसवतो आणि तिच्या शेजारी बसतो. तर कृष्णा म्हणते, आओ, हे समरचं काय चाललंय ना, मला तर खूप टेन्शन येतं आहे. दुष्यंत विचारतो, समरचं काय झालं आहे. तर कृष्णा म्हणते, जेव्हापासून समर या घरात आलाय ना, त्याचं वागणं खूप बदललं आहे. या घरात येण्याआधीचा समर आणि आत्ताचा समर या जमीन आसमानाचा फरक आहे. दुष्यंत विचारतो, नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तर कृष्णा सांगते, ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच नाही आहे. दुष्यंत विचारतो, काय. आणि मग कृष्णा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की ज्या दिवशी मी पंचायतीच्या कार्यालयात गेले तेव्हा समर तेथे आलेला होता आणि समर त्या पाण्याच्या टाकीचं कंत्राट कोण मिळवणार आहे, कुणी काय निविदा भरल्या आहेत ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर त्याने मलाच धमकी दिली आणि तेथून निघून गेला. हे सगळं ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, हे तर अनएथिकल आहे, म्हणजे चुकीचं आहे, तुम्ही अशा निविदा नाही पाहू शकत. कृष्णा म्हणते, हो ना, सरकारी कार्यालयामध्ये येऊन अशा निविदा पाहणं म्हणजे गुन्हा आहे आणि त्याच्यावर मी पोलीस केस करू शकत होते. फक्त तो आपल्या घरचा आहे म्हणून मी असं काहीच केलेलं नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, पण आता आपण पुढे काय करायचं, याचं वागणं हे दिवसेंदिवस बदलतच चाललं आहे. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आता डायनिंग टेबलवर जेवत असताना नक्कीच जयकांतला काहीतरी माहीत होतं. तो ज्या पद्धतीने समरशी बोलत होता ना, तो कोड्यात बोलत होता, त्याला काहीतरी कळलंय, आपण त्याला विचारायला हवं. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, आधी तू बरी हो, मग आपण त्याला विचारू आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. तर कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, सध्या मला माझ्या तब्येतीपेक्षा आहे ना या घरातलं वातावरण ठीक करणं महत्त्वाचं आहे. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मला या घरापेक्षा तुझी तब्येत महत्त्वाची आहे का, आणि एक नवरा म्हणून तुझी काळजी घेतोय, यात माझं काय चुकलं. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तसं नाही, उगाच तुम्ही वाकड्या शिरू नका. तर दुष्यंत चिडून विचारतो, वाकड्या शिरू नका म्हणजे हे काय बोलतेस तू. आणि या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. कृष्णाला भांडण करायचं नसतं, त्यामुळे कृष्णा ही फुगून बसते. दुष्यंतला हे समजतं आणि दुष्यंत म्हणतो, अरे बापरे, कारभारीनबाई फुगून बसल्या वाटतं, सॉरी ना, सॉरी,
पण कृष्णा काय ऐकत नाही. दुष्यंत तिचा हात हातात घेतो, तिला सॉरी म्हणतो. कृष्णा म्हणते ठीक आहे, बोलवा बरं जयकांतला. आणि जयकांतला लगेचच दुष्यंत हाका मारतो, ए जयकांत, ए जयकांत. पण कृष्णा मात्र अजून फुगूनच बसलेली असते. आणि इकडे आपली पूजाला खूप भूक लागलेली असते. पूजा म्हणते, ए आई दे ना लवकर जेवण, इथे डोकं फुटायची वेळ आली आहे, पोटात उंदरं नाचताय, दे लवकर जेवण. आणि तेवढ्यात सावित्री तिला जेवणाचं ताट आणून देते. पूजा हे ताट पाहते तर यात चक्क झुणका आणि भाकर असते. पूजा विचारते, आई हे काय जेवण आहे का गं? काय झुणका भाकर, आठवड्यातले 4 दिवस तूच मला हेच देत राहतेस. तर सावित्री म्हणते, आता काय करणार, एकतर मला आज भाजी मिळाली नाही आणि तुझी दे ग लवकर घाई चालू असते, मग एवढ्या घाईत एवढंच बनतं. तर पूजा चिडून म्हणते, अगं मला रोज रोज हे खाऊन कंटाळा आलाय. तेवढ्या सावित्रीला आठवतं. सावित्री म्हणते, पूजे जे आहे ते गपचूप खा, मी काय दुसरं बनवू शकत नाही. त्यामुळे पूजाला खूप राग येतो. आणि इकडे जयकांत दुष्यंत आणि कृष्णाजवळ येतो आणि दुष्यंतला म्हणतो, काय दुष्यंत भावा, आज किती दिवसानंतर आठवण काढली आणि फक्त तुझ्यासाठी सगळी कामं सोडून इथं आलोय बरं का, अतिप्रचंड वेगाने. दुष्यंत आणि कृष्णा म्हणतात, वा वा खूप छान. आणि मग दुष्यंत हा जयकांतला विचारतो, तुला समरबद्दल काही कळलंय का? तर जयकांत म्हणतो, समरबद्दल नाही, समरबद्दल मला कुठे काय कळलंय. तर कृष्णा म्हणते, जयकांत खरं खरं सांग, आता जेवताना तू ज्या पद्धतीने बोलत होता ना, तुला काहीतरी समजलंय हे मला माहिती आहे. तर जयकांत म्हणतो, अरे हा ते मी त्याला पाहिलं, पण कुठे पाहिलं ना ते काय मला आठवत नाही आहे, खरंच मला काही आठवत नाही आहे. कृष्णा विचारते, खरं खरं सांग. आणि मग जयकांतला आठवतं की त्याने समर आणि पूजाला एकत्र पाहिलं आहे, पण त्याला या दोघांनाही सांगायचं नसतं. आणि जयकांत म्हणतो, ते वय अहो तो कुठेतरी रात्रीच्या वेळेस गाडी लावून दारू पीत बसला होता, तेच मी सांगत होतो. कृष्णा आणि दुष्यंतला समजतं की हा खोटं बोलतोय. दुष्यंत विचारतो, जयकांत खोटं बोलू नको, तुला काही माहीत असेल ना तर खरं खरं सांग आम्हाला. तर जयकांत म्हणतो, अरे दुष्यंत भावा, तुझ्याशी काही खोटं बोलणार आहे का आपण, खरंच रे मला काही माहीत नाही आहे. तर लगेच कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचा हा जो भाऊ आहे ना जयकांत, एकदम खरं बोलतोय. अहो नाकासमोर चालणारा पोरगा आहे तो, दिवसभर आपलं काम करत राहतो, त्याला दुसरं काय इकडं तिकडं चाललेलं दिसत नाही, तो एकदम खरं बोलतोय. हे ऐकून दुष्यंत हसू लागतो आणि जयकांत म्हणतो, एकदम खरं बोलताय वहिनी साहेब, मी ना माझ्या कामात बिझी असतो. आणि मग कृष्णा खरा रंग दाखवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, हा तुमचा भाऊ आहे ना एक नंबरचा नालायक आहे, दिवसभर फक्त दारू ढोसायची आणि गावभर उंडारत फिरायचं, याच्याशिवाय याला काही काम नाही आहे. जयकांतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत हसू लागतो. जयकांत म्हणतो, वहिनी साहेब काय बोलताय हे? तर कृष्णा म्हणते, खरंच बोलतीये. अरे जयकांत, आता तुला गावात कुत्रंसुद्धा ओळखत नाही, कुत्रंसुद्धा तुला किंमत देत नाही. आणि घरात तर तुला थोडीफार किंमत होती, ती मिठाई एवढी, ती सुद्धा राहिली नाही आहे. जयकांत चिडून म्हणतो, ओ वहिनी साहेब, मला गावात खूप किंमत आहे, मीठभर नाही तर ढीगभर किंमत आहे. तर कृष्णा म्हणते, अरे कसली किंमत, जोपर्यंत बाजाबाईच्या हातात गावची सत्ता होती ना तोपर्यंत तुला किंमत होती, आता तुला काडीची किंमत राहिली नाही. बाजाबाईची सत्ता गेली आणि गावात तुला आता कुत्रं पण विचारत नाही. या घरात थोडीफार किंमत आहे ती तरी ठेव आणि सांग, तुला समोरबद्दल खरं खरं काय कळलंय ते, नाहीतर तुझं काही खरं नाही. जयकांत गप्प बसतो आणि मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, याचं काहीच होऊ शकत नाही. जर त्या समरला अशी संधी असती ना तर त्या समरने भारी काम केलं असतं, जयकांतला ते जमणार नाही. तर जयकांत चिडून म्हणतो, ओ वहिनी साहेब, त्या समरची माझी बराबरी नाही करायची बरं का. तर कृष्णा म्हणते, अरे नाहीच करत, तुझी त्याची बराबरी काय करणार, तो समोर तुझ्यापेक्षा लय भारी आहे. त्या समरला अशी संधी मिळाली असती ना तर त्याने लगेच आमचे कान भरले असते, घरातील सगळ्यांचे तुझ्या विरुद्ध कान भरले असते, पण तू ते मनात ठेवतोय आणि कोणाला सांगत नाहीये. मूर्ख आहे तू, मूर्ख. जयकांत चिडून म्हणतो, मला सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल. कृष्णा म्हणते, माहिती आहे ना, मग खरं खरं सांग, तो कोणाला भेटला, त्याचं काय रहस्य तुला माहिती आहे? जयकांत विचार करतो, आता सांगू की नको. आणि इकडे सावित्री ही पूजाला म्हणते, ए पूजे, तुला आठवतंय का जेव्हा आपण त्या घरात राहायचो, बाई ग काय मजा होती, 4 टाईम असं पंचपक्वानांचं खायला मिळायचं, काय हादरलंय तेव्हा, अरे बापरे काय मजा आली होती. आणि आता तुझं त्या समोरशी लग्न झालं ना, मग तर मी तुझ्याबरोबर येणार, तुझी पाठ राखीन म्हणून, आणि अशी तिथं हुकूम सोडणार एकदम त्या बाळजाबाईसारखं. आणि सावित्री चक्क स्वप्न पाहते,
सावित्री ही जिन्यावरून खाली उतरते. बाजाबाईसारखी उंची साडी तिने नेसलेली असते. गळाभर दागिनेच दागिने असतात आणि सावित्रीचा स्वॅगच वेगळा असतो. सावित्री सोफ्यावर बसते आणि आवाज देते, लवकर नाश्ता आण ग. आणि चक्क बाळाबाई तिची मोलकरी नसते आणि बाळाबाई तिच्यासाठी पोहे घेऊन येते. सावित्री म्हणते, पोहे आणलेस? माझा जॉस कुठे आहे, जॉस? बाळाबाई म्हणते, जॉस? जॉस म्हणजे काय? तर सावित्री म्हणते, अगा जॉस 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 असतो ना तो, लिंबू पाणी. तर बाळाबाई म्हणते, लिंबू पाणी होय, पण तुम्ही मला सांगितलंच नाही म्हणून मी आणलंच नाही. सावित्री म्हणते, म्हणजे सगळी कामं काय तू सांगितल्यावरच करणार का? मनाने काहीच करणार नाही का? जा माझ्यासाठी जॉस आण, त्यात 2 लिंबू पीळ आणि त्यात मूठभर साखर टाक, असा जॉस मला आवडतो. बाळाबाई म्हणते, ठीक आहे. आणि सावित्री तिची स्टाईल मारते, तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. बाळाबाई हो म्हणते आणि जॉस बनवायला जाते. सावित्री पोहे खाऊन पाहते, तिला पोहे खूप आवडतात. तेवढ्यात बाळाबाई लिंबू सरबत घेऊन येते आणि म्हणते, बाईसाहेब तुम्हाला जशी आवडते ना तशी मूठभर साखर टाकली आहे. सावित्री पिऊन पाहते आणि तिला खूप आवडतं हा जॉस आणि ती म्हणते, छान बनवलाय, छान बनवलाय. आणि ती पुन्हा एकदा बाळाबाईला चांगली टस्सल देते. या घरात आहे ना माझी सेवा करायची, मी जे म्हणाल तसंच करायचं, स्वतःचा जास्त शहाणपणा करायचा नाही. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. चल आता माझे खांदे दाबून दे. आणि बाळाबाई तिचे खांदे दाबून देऊ लागते. सावित्रीला खूप भारी वाटतं आणि हे सगळं सावित्रीचं स्वप्न असतं. पूजा विचारते, आई आई काय झालंय? पण सावित्री काही स्वप्नातून बाहेर येत नाही. आणि इकडे जयकांत चिडून म्हणतो, मी त्या समरला पूजाबरोबर पाहिलंय. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत उभा राहतो आणि जयकांतला म्हणतो, आता चल सगळं खरं खरं सांग. जयकांत म्हणतो, आता तर सांगावंच लागेल. त्या पूजाने ना समरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि त्या पूजाचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे. ती हे सगळं या प्रॉपर्टीसाठी करतीये. समर तिच्या प्रेमात वेडा झालाय आणि जर अजून वेळ गेला ना तर या दोघांचं लग्न झालंच म्हणून समजा. कृष्णा म्हणते, अरे मग आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं ना, लपवत कशाला होता? तर जयकांत म्हणतो, चूक झाली, यानंतर काय लपवणार नाही, तुम्हाला सगळं सांगेल. असं म्हणून जयकांत तेथून निघून जातो. आता या पूजाचं आणि या समरचं काय करायचं हाच प्रश्न कृष्णा आणि दुष्यंतला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. शेवटी कृष्णा आणि दुष्यंतला समर आणि पूजाचं काय चाललंय ते कळलंय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना भक्ती फोन करून सांगेल की आज आई आणि मी घराबाहेर चाललो आहोत, रात्रभर पूजा घरी एकटीच आहे. याचा अर्थ तिने काहीतरी प्लॅन बनवला आहे. कृष्णाला तिचा प्लॅन समजणार आणि कृष्णा दुष्यंतला म्हणेल, आजच आपल्याला त्या पूजाचा खरा चेहरा त्या समोर आणावा लागेल, नाहीतर खूप उशीर होईल. दुष्यंतला सुद्धा हे पटेल. आणि इकडे पूजाने चक्क सावित्री आणि भक्तीला घराबाहेर काढून हनीमून साजरं करण्याची सगळी तयारी केलेली असेल. मस्त मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घालून ती तयार असेल आणि तेवढ्यात समर तोंडात गुलाबाचं फूल घेऊन तेथे पोहोचणार. पूजा त्याच्यासाठी कॅन्डल लावणार आणि मग हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे आता काहीतरी आक्रीत घडणार. पण त्याच वेळेस चक्क दुष्यंत आणि कृष्णा तेथे येतील आणि म्हणतील, समर थांब, काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी आम्ही काय बोलतो, आम्ही काय दाखवतो ते पाहून घे. आणि त्यामुळे समर आणि पूजाला जबर धक्काच बसेल. फ्रेंड्स, आता पुढे काय होणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण कृष्णा आणि दुष्यंत पूजाचं सत्य समरला सांगतील. पण समर या पूजाच्या प्रेमात वेडा झालाय, त्यामुळे तो पूजाचं सत्य पाहून सुद्धा डोळे बंद करून घेईल असंच वाटतंय. कदाचित कृष्णा आणि दुष्यंतने काही पुरावे सुद्धा आणले असतील. हे पुरावे सुद्धा ते दाखवू शकतात. पण या पुराव्यांवर तो समर किती विश्वास ठेवतो आणि आता या दोघांचं पुढे काय होतं हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? समर कृष्णा आणि दुष्यंतवर विश्वास ठेवणार का? नक्कीच कमेंट करून सांगा की समर हा पूजाशी लग्न करेल. नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप
धन्यवाद.